विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळालं। एकट्या भाजपला 132 जागा मिळाल्या तर महायुतीला तब्बल 233 जागा मिळाल्या। अशा वेळी आता महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी मोठी रस्सीखेच होऊ शकते। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार यावरून वेगवेगळे अंदाज वर्तवले जातात। अशातच पुणे जिल्ह्यात सुद्धा महायुतीला चांगले यश मिळाले। त्यामुळे पुणे जिल्ह्याला किती मंत्रिपद मिळणार, कोण मंत्री बनणार याचीही चर्चा आहे। त्यातच काही आमदारांची नावं सुद्धा पुढे येऊ लागलेत, त्याचाच हा आढावा। नमस्कार, मी शिवानी लकडे, आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। विधानसभेचं संख्याबळ 288, त्यापैकी 15% मंत्रिपदाची संख्या आहे, म्हणजेच महाराष्ट्रात 43 मंत्री होऊ शकतात, ज्यापैकी 33 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री राहू शकतात। 6 आमदारांमागे 1 मंत्रिपद असा महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युला असू शकतो। भाजपचे 132 आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्या साधारण 24 मंत्र्यांसह सत्तेत सर्वात मोठा पक्ष असेल। या पाठोपाठ शिंदेच्या शिवसेनेचा नंबर लागेल, कारण त्यांचे 57 आमदार निवडून आले, त्यामुळे त्यांना 12 मंत्रिपद मिळू शकतात। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपद मिळू शकतात, कारण त्यांचे 41 आमदार निवडून आलेत। आता पुणे जिल्ह्यात मंत्रिपदासाठी कोणाच्या नावांची चर्चा आहे ते पाहूयात। सुरुवात करूया पुणे शहरापासून। यात भाजपकडून कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, पर्वतीच्या माधुरी मिसाळ यांच्या नावांची चर्चा आहे। यामध्ये चंद्रकांत पाटील पुन्हा मंत्री होण्याची दाट शक्यता असून माधुरी मिसाळ यांची राज्यमंत्री पदासाठी नावाची चर्चा आहे। तसंच एकदा पोटनिवडणुकीत आणि त्यानंतर सलग 3 वेळा खडकवासला मतदारसंघातून आमदार झालेले भीमराव तापकीर देखील आपल्या अनुभवाच्या जोरावर मंत्रिपद मिळवू शकतात अशी चर्चा आहे। यासोबतच पिंपरी चिंचवड आणि मावळ मधल्या 4ही जागा महायुतीने जिंकल्यात, त्यामुळे मंत्रिपदासाठी भाजपकडून भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि मावळमधून अजित पवार गटाचे सुनील शेळके यांच्या नावांची चर्चा आहे। आजवर पिंपरी चिंचवड शहराला एकदाही मंत्रिपद मिळालेलं नाहीये, त्यामुळे इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। याशिवाय दौंड तालुक्यातून 3ऱ्यांदा आमदार झालेले राहुल कुल हे सुद्धा मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार असू शकतात। देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले राजकीय जवळीक आणि ग्रामीण भागात भाजपचे जाळे विस्तारण्यासाठी कुल यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते। तसंच सरकारमध्ये सहकार मंत्री असलेले दिलीप वळसे पाटीलही पुन्हा विजयी झाले, त्यांचाही मंत्रिपदावर दावा असू शकतो। मात्र त्यांना संधी दिली जाऊ शकते का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल। तर शिवसेनेकडून पुरंदर मतदारसंघातून 3ऱ्यांदा आमदार झालेले माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनाही मंत्रिपदाची आशा आहे। थोडक्यात पुणे जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी एक मोठी लिस्ट असल्याचं दिसून येते, त्यामुळे पुणे जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा।